माझं सोलापूर न्यूज चॅनल। हम तुम्हारे साथ हैं। तरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे कौन म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। अरे छगनचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय, अरे छगनचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय, या नाऱ्याचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय। गली पुढे शेअर कर, 15 मिनिटात आलो लगेच। कोण म्हणताय
करायचं काय नाल्याचा करायचं काय सगळ्यांना करायचं काय पंचायत येत नाही मराठा मराठा या सरकारचं करायचं काय कोण म्हणता देत नाही कोण म्हणता देत नाही बड़े रंगमंच तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं बड़े रंगमंच तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं रंगमंच तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं मार्ग पैसा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं एक मराठा एक मराठा एक मराठा जय भवानी जय भवानी लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे लड़ेंगे पाटील तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं एक काँग्रेसवर नाराचं करायचं काय खाली मुंडीवर पाय एक काँग्रेसवर नाराचं करायचं काय खाली मुंडीवर पाय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय रंगमंच तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं कोण म्हणतंय देत नाही त्याच्याशिवाय राहत नाही आज 7वा दिवस आहे सलग उपोषणाचा सरकारचा एकही लोकप्रतिनिधी 5 कोटी मराठ्यांचं नेतृत्व करणारा मराठा योद्धा जरांगे पाटलांच्या आंदोलनास्थळी गेलेला नाहीये या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं सगळ्यात मोठं दुर्दैव सरकारच्या काळात आलेलं आहे या आंदोलनाला महाराष्ट्र पेटलेला असताना एकही मंत्री एकही आमदार खासदार आंदोलनास्थळी गेला नाही त्याचा निषेध म्हणून सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या घरासमोर आपण आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय मी शहर उत्तरचे आमदार माननीय विजयकुमार देशमुख महाराजांना विनंती करतोय की आमच्या भावना तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवा आणि येणाऱ्या 20 तारखेला जे विशेष अधिवेशन तुम्ही मराठा आरक्षणासाठी बोलवलंय त्या आंदोलनामध्ये त्या अधिवेशनामध्ये 50% आतून ओबीसी मधून सगळे सोयरेच्या ढेरासहित आपलं जे विधेयक आहे ते पूर्ण ताकदीनिशी मंजूर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे असं निवेदन घेऊन आम्ही आलोय आमदार साहेबांना विनंती करतोय की आपण निवेदन घेण्यासाठी समोर या एक मराठा मागील काळात गायकवाड आयोगाचा अहवाल दिला होता विधिमंडळाच्या पटलावर न घेता मराठा समाजाला 50%च्या वरचं आरक्षण दिलं होतं. त्यामुळे ते टिकले. आज शासनाने काल सांगितलं मला आमची विनंती आहे तुम्हाला आम्हाला मिळणारं आरक्षण ओबीसी मधनं 50% मधनच मिळालं पाहिजे ही भूमिका तुम्ही सरकार दरबारी मागणी केली पाहिजे. या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने निवेदन देत देशमुख साहेब जर हात हे आमदार मराठ्यासाठी बोलेल आम्ही त्यांचा विचार करणार नाही तर अजिबात करणार नाही कोण कुठल्या पण कोंबडी चर्चा करायची काय. महत्वाचा विषय असा आहे मला एक आमचा माणूस जीवानिशी तडफडाला देतात आणि तुमचे नालायक नारायण राणे खरं खरं सांगायचं आता मालकासमोर समोर बोलायचं सदावर्ते कुणाचा माणूस आहे वडाळकर कुणाचा माणूस आहे नारायण राणे कुणाचा माणूस आहे तुमच्या पक्षाला ह्या लोकांना
बसून धोका मालक आम्हाला देऊन चालले ते तुम्ही आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवा, बरोबर ना? हे आपल्याला सत्य सांगावं लागेल इथं, कारण आपली अंतिम लढाई आहे. आपला माणूस जीवानिशी लढत असताना आपण घरात शांत बसू शकतो का? आमच्या भावना तीव्र आहेत, तुम्ही सरकार दरबारी पोहोचवा अशी आमची तुम्हाला विनंती आहे. घ्यायचं नसेल तर तुम्ही बसा निवेदन देण्यात आलेलं मोबाईल मराठ्यांना आत कुणबीतून आरक्षण मिळावे यासाठी विधानसभेत आवाज उठू नये या संदर्भात आपण सगळ्यांनी मिळून इथं आमच्यापर्यंत आलात. मी तुम्हाला सगळ्याला गेल्या कुणबी म्हणून नाही, मराठा समाजाला सरसकट 50% मधलं आरक्षण हा विषय आम्हाला आरक्षणच्या अगोदर पहिला मला त्या माणसाला या भावना तीव्र आमच्या आपलं सरसकट आरक्षण देण्याचं जो आपलं मागणी आहे या मागणीला मी प्रत्येक वेळी तुमच्या बरोबर असं आज नाहीये. गेल्या पहिल्या सुरुवातीला जेव्हा विधानसभेमध्ये हा आंदोलन निर्माण झालं होतं तेव्हा खेडेकर मॅडम आमच्या बरोबर आमदार होतेच. त्या तुम्ही काढून बघितलं तर त्यावेळी मी त्यांच्या बरोबर होतो. त्याच्यानंतर ना आपल्या छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ जो आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये मी आहे. म्हणजे मी असं नाही की वेगळं तुमच्यापासून आहे. मी आमचंही सातत्यानं मागणी आहे, आम्ही सातत्यानं तुमच्या बरोबर आहे. तुमच्या भावना आम्ही समजू शकतो. काही कायदेशीर अडचणी असतील त्या सरकारने आपल्या कायदेशीर अडचणी ते पूर्ण करण्याला थोडा वेळ लागलाय, एवढंच खरं आहे. गेल्या आपण मागासवर्गीय आयोगाचं आजच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतलं सकाळी. त्यांनी स्पष्ट सांगितलं की मागासवर्गीय आयोगाचा निकाल काल संध्याकाळी आम्हाला मिळालेला आहे. मंत्रिमंडळासमोर 20 तारखेच्या अधिवेशन होणार आहे त्यामध्ये आम्ही ते पारित करून घेऊ असं स्पष्टपणे सांगितलेलं. मला असं वाटतं की यावेळेला जो कायदेशीर आरक्षण आपल्याला पाहिजे ते आरक्षण मिळून जाईल. त्याच्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहेत आणि त्यासाठी आम्ही आग्रहाने त्यांच्या बरोबर मांडू आणि तुमच्या बरोबर आज तुमच्या घरापर्यंत आम्ही एक मिनिट अतिशय महत्वाचा विषय आहे. खरं सांगायचं पहिल्याला आपल्याला आरक्षण पाहिजे का महत्वाचा आपला जीव आहे जरांगे पाटलाचा. आपल्याला सरकार कुठे गेलं पाहिजे जरांगे पाटलाला गेलं पाहिजे. मला त्यासाठी तुम्ही आता तातडीने तुमचे वरिष्ठ जे आहेत तुमचे जे पक्षाचे प्रमुख आहेत त्यांना फोन लावा, ते उपोषण उठायला लावा. आरक्षण आज नाही, आम्ही अजून लढू आरक्षणासाठी. पण पहिला जरांगे पाटलाचा जीव महत्वाचा, बरोबर? जरांगे पाटलाचा जीव महत्वाचा ना आपल्याला. पहिला आपण उपोषणावर उठणं गरजेचं आहे, त्यांना उठवायची जबाबदारी सातवा दिवस मला कोणच गेलं नाही. फडणवीस साहेबांना तुम्ही फोन लावा. आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद ऐकूनच आमची माती त्यांनी त्या आव्हान केलेले आहेत की जरांगे पाटलांना की उपोषण उठवायला पाहिजे. तुमच्या सगळ्याच्या भावना मी समजू शकतो. तुमचं एवढं झाल्या मी आपल्या देवेंद्रजी फडणवीसांना फोन करून माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.